दुनिया आहे ना, माझी फार आवडती दुनिया आहे. मला क्रिस्टल्समध्ये रमायला फार आवडतं. मला ना क्रिस्टल्सवर ना असं माझं मनोभावे प्रेम आहे. म्हणजे जर तुम्ही माझ्याकडे बघाल ना, तर तुम्हाला अतिशय आणि भयंकर पद्धतीने वेगवेगळ्या तऱ्हेचे क्रिस्टल्स पाहायला मिळतील. आणि क्रिस्टलवर प्रेम माझं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मंडळी, क्रिस्टल्सनी मला ओढलं आहे. आणि ऑकल्टमधलं आहे ना, हे खूप वेगळी जादू आहे की ऑकल्ट तुम्हाला ओढतं. तुम्ही ऑकल्टला ओढत नाहीत. तुम्ही ठरवत नाहीत तुम्हाला ऑकल्ट शिकायचं आहे. ऑकल्ट ठरवतं कुठल्या व्यक्तीला आपल्या जादूमध्ये घ्यायचं आहे, कुठली व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे, ते ऑकल्ट ठरवतं. माझे अनेक वर्कशॉप्स लोक करतात. माझ्या वर्कशॉपमध्ये मी फार सिलेक्टेड लोक घेते. मी गर्दी करत नाही. मला गर्दी नको असते. मला अगदी आवर्जून असं वाटतं की मी कमी लोक घेईन, पण मी व्यवस्थित लोक घेईन की जे 1 to 1 मी त्यांना समजावू शकते. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ खास करून माझ्या वर्कशॉप्सवर आणि मी जे काही करते त्याच्यावर. मी ऑकल्ट एक्सपर्ट माझ्या मिस्टिक इलेरा या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. तर मंडळी, आजच माझ्याकडे ना खूप सुंदर असा ना हा क्रिस्टल आलेला आहे. तुम्हाला वाटतंय हा क्रिस्टल आहे, असं वाटतं काहीतरी दगड आहे ना, पण तुम्ही बिलीव्ह करणार नाही. हे पहा, हा क्रिस्टल आणि किती सुंदर आहे पहा. आतमध्ये चमक पहा त्याची. प्रचंड सुंदर असा क्रिस्टल आहे. मी तुम्हाला वेगळ्याच दुनियेची आज सफर करवणार आहे. माझ्याकडे प्रचंड वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत. म्हणजे आता हा क्रिस्टल कशासाठी आहे मंडळी, तर ह्या क्रिस्टलमध्ये आहे ना, इथे आपण आपलं एक विश म्हणजे आपली जी इच्छा असते ती एका कागदावर लिहायची असते आणि याच्यात ठेवून द्यायची असते आणि हा बंद करायचा असतो आणि याला रबर लावायचा असतो. हा अशा ठिकाणी ठेवायचा ना जिथे उचलून तुम्ही त्याच्यावर मेडिटेशन करून तुमची विश कंप्लीट करू शकता. हा असा अलौकिक जादुई किमया करणारा क्रिस्टल आहे. याला आम्ही क्रिस्टल बॉक्स म्हणते, कळलं. आणि हा एक वेगळ्या पद्धतीचा नावाजलेला असा सेलेनाइट क्रिस्टल आहे आणि हा नेहमी क्लिन्झिंग करण्याच्या कामाला येतो, पण हा विश बॉक्स म्हणून आज माझ्याकडे आलेला आहे. तर मंडळी, क्रिस्टलची दुनियाच वेगळी आहे. जसं मी म्हटलं की क्रिस्टल्स ऑकल्ट जसं तुम्हाला खेचतं ना, तसे क्रिस्टल्स तुम्हाला खेचतात. मी माझ्या बऱ्याचशा वर्कशॉप्समधनं हाही दाखवलेला आहे. असे माझ्याकडे मोठे पण आहेत, पण हा छोटा तुम्ही पहा. मी ना अक्षरशः ह्याच्यावर मला ना प्रचंड प्रेम आहे. किती नैसर्गिक आणि नैसर्गिकरित्या त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीची जादू आणि चमक आहे पहा. गोल्डन पायराईड. पायराईड हा गोल्डनच असतो, पण जी झगमग त्याच्यामध्ये आहे, जे शिमर त्याच्यामध्ये आहे ना, ते तुम्हाला इतर कुठल्या क्रिस्टलमध्ये दिसणार नाही. हा तुम्हाला क्लस्टरमध्ये दिसेल. आता हा ब्लॅक तुर्मुलीन आहे. आता जसं मी सांगितलं, हा जो पायराईड आहे ना, हा पैशांना खेचणारा आहे. पायराईड हा जो क्लस्टर आहे हा पैशांना खेचणारा म्हणून नावाजलेला आहे. आणि हा जो आहे ब्लॅक तुर्मुलीन, हा तुमच्या घरातली नेगेटिव्हिटी, बाहेरची बाधा, जादूटोणा ह्या सगळ्यावर काम करतो. लिटरली तो सगळं काढून टाकतो तुमच्या घरातून. त्याच्यामुळे हा प्रत्येकाच्या घरात असावाच असावा. कुठलीही बाधा आपल्याला होत नाही. आणि मंडळी, प्रत्येकाच्या घरात एक असं शेल असावं. मदर पर्ल म्हणतात याला. पहा, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही क्रिस्टल्स ठेवता, आता हे मी ॲमॅथिस्टचं पिरॅमिड ठेवलेलं आहे, पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ते ठेवता ना, त्याला एक वेगळीच त्याची जादू निर्माण होते. तुमच्या घरामध्ये एक वेगळीच एनर्जी खेळायला लागते. असे बरेचसे क्रिस्टल्स असतात जे आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. आता हे पहा, माझ्याकडे एंजल्स आहेत. अशा माझ्याकडे बऱ्याच एंजल्स, प्रत्येक क्रिस्टल्समधल्या एंजल्स आहेत. पण या एंजल्स आहेत ना, माझ्या खूप कामाच्या आहेत. म्हणजे माझं ना इतकं प्रेम आहे ना त्यांच्यावर की मला असं वाटतं की ह्या फक्त मला सतत ओढतात, मला सतत कुरवाळतात, सतत माझ्याबरोबर असतात. सदैव त्यांचा जो भास असतो, सदैव त्यांची जी चाहूल असते ना, ती सदैव मला देत राहतात. आणि मी त्यांना कधी माझ्या या मदर पर्लमध्येही ठेवते. मला जेव्हा एखादं काही कोणाला सांगायचं असेल तर मी स्वामींना सांगते, नाही तर माझ्या एंजल्सना सांगते. म्हणजे इतरत्र कुठली गोष्ट जाऊन करायची, मागायची, हे बापजन्मी माहीत नाही आहे, कधी केलेलंही नाही आहे. बरेचसे असे ब्रेसलेट्स येतात बघा मंडळी. माझ्या हातातही तुम्ही पाहाल, मी हे 12 mm चे, 10 mm चे असे ब्रेसलेट्स मी घातलेले आहेत. प्रत्येक क्रिस्टल हा वेगवेगळ्या कामाचा आहे. मी एकत्र घालते, मला काही होत नाही. सगळ्या एनर्जी मी माझ्यावर बाळगते, मला काही होत नाही. कारण माझी ती अध्यात्माची वाटचाल वेगळ्या तऱ्हेने चालू आहे, त्याच्यामुळे मला काही होत नाही. हे पहा, हे पण वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत. माझ्याकडे तुम्हाला खूप क्रिस्टल्स पाहायला मिळतील. इतके क्रिस्टल्स पाहायला मिळतील ना की तुम्हालाही कंटाळा येईल एक दिवस हे क्रिस्टल्स पाहून. हा बघा क्रिस्टलचा बाउल. याच्यामध्ये मी माझे असे सगळे हे ठेवून देते, कारण ते क्लिन्झिंग एनर्जाइज्ड होत राहतात. कळलं. पौर्णिमेला पण मी हे सगळं ठेवते माझ्या बॅकयार्डमध्ये. आणि
एरवी असं असतं सगळं. आता रात्री झोपण्याच्या आधी माझे सर्व क्रिस्टल्स मी व्यवस्थित चार्ज करते आणि ठेवून देते. सकाळी उठल्यावर मी ते परत चार्ज करते आणि ठेवून देते. बरं, मी आज तुम्हाला इतकं क्रिस्टल्सचं का सांगते आहे, तर त्याला कारण आहे मंडळी. आता हा बघा टंबल आहे, ॲमेथिस्टचा आहे. हा इतका कामाचा आहे ना, ज्याला खूप राग येतो ना, त्यांनी हा टंबल घ्यायचा आणि असा फक्त चोळत राहायचा, असं चोळत राहायचं अंगठ्याने. त्याला इतका छान अनुभव येईल ना त्या गोष्टीचा, आणि इतका थंड असतो ना, हा खूप थंड असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमचं एखादं काम होत नसेल, तुमच्या अडचणी भरपूर होत असतील ना, त्यांनी असा टंबल वापरावा आणि असं चोळत राहावं. असं चोळत राहावं आणि मनामध्ये फक्त ते काम झाल्याची कल्पना सगळं करावं आणि तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या कामाला मार्ग मिळतोय. हा ॲमेथिस्ट आहे, अध्यात्मामधला एक असा कलर ह्या ॲमेथिस्ट क्रिस्टलमध्ये आहे ना, की तुमचं प्रत्येक कामाला रंग आणणारा आणि पॉझिटिव्हिटी देणारा क्रिस्टल आहे. हा वेगळ्या वळणावर माणसाचे विचार घेऊन जातो, माणसाची कल्पना घेऊन जातो, असा हा क्रिस्टल आहे. जे खूप अध्यात्मात आहेत, अध्यात्माची गोडी आहे, ऑकल्टमधले मास्टर आहेत, ते हा क्रिस्टल्स नेहमी जवळ ठेवतात आणि माझ्याकडे ह्याचे क्लस्टर्स पण आहेत. आज मी तुम्हाला क्रिस्टलबद्दल यासाठी सांगते की जेणेकरून तुम्हालाही कळावं की पहिले राजे महाराजा पण क्रिस्टल्स वापरत होते. का वापरत होते? युद्धाला जाताना वेगवेगळे क्रिस्टल्स वेगवेगळ्या युद्धाला ते वापरत होते. एखाद्याशी मीटिंग करायला जाताना ते क्रिस्टल्स वापरत होते. क्रिस्टलचं महत्त्व त्या काळापासून आहे, पौराणिक काळापासून क्रिस्टलचं महत्त्व आहे. असं नाही की आत्ताच त्याची उपज झाली आहे. तुम्ही राजे महाराजांच्या गळ्यामध्ये पाहाल ना, तर तुम्हाला दिसून येईल की कितीतरी माळा अशा फक्त क्रिस्टल्सच्याच त्यांनी घातलेल्या आहेत. तर मंडळी, जे पुरातन आहे, जे पौराणिक काळातून आलेलं आहे, अशा क्रिस्टल्सचं महत्त्व अलौकिक आहे. चमत्कारिकरित्या क्रिस्टल्स आपल्यावर काम करतात. आपल्याला कळत पण नाही की क्रिस्टल्स आपल्यावर कसं काम करतात. तुम्ही आता हा मनी रिलेटेड क्रिस्टल आहे, पायराइड, ठीक आहे. तर हा जो क्रिस्टल आहे ना, याला जर तुम्ही हातामध्ये घातलं तर तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की हा क्रिस्टल कसं काम करतोय, तुमचे मार्ग कसे मोकळे करतोय, पैशांना कसं आकर्षित करतोय. आता हा जो क्रिस्टल आहे हा नात्यासाठी वापरला जाता. तुमचं नातं ठीक नाही आहे तर तुम्ही रोज क्वार्ट्स वापरा. तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये एक नवीन रंग दिसायला लागतील, वेगळ्या पद्धतीने तुमचं नातं पुढे जाईल. अशा अनेक पद्धती. आता हे कार्नेलियन आहे, हे बघा कार्नेलियन. हा अतिशय, ह्या क्रिस्टलवर पण अतिशय माझं प्रेम आहे, कारण मला प्रचंड हा कलर आवडतो, मला नेहमी हा खेचतो. आता हा जो क्रिस्टल आहे ना, ह्याचा जो कलर आहे ना, हा इतका छान आहे ना. एक तर हा ऑरेंज कलर आहे, ऑरेंज कलरची मी वेडी आहे आणि त्यात ऑरेंज लाईट वगैरे, क्रीम कलर, असे सगळे कलर मिक्स कलरमध्ये हा क्रिस्टल येतो. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, हा क्रिस्टल आहे ना, हा खूप क्लिअरिटी देतो कायम आपल्या आयुष्यामध्ये. क्लिअरिटी, फोकस, मेंटल ब्लॉकेजेस काढतो, पैसा आकर्षित करतो, करिअर ऑपॉर्च्युनिटीज देतो. अनेक पद्धतीने हा काम करतो. इतक्या पद्धतीने काम करतो ना, खूप छान पद्धतीने काम करतो. आता हा क्रिस्टल जो आहे ना, हा क्रिस्टल पास्ट लाईफमध्ये जे काही पास्ट लाईफ धरून बसलेत, जे गार्बेज घेऊन आले डोक्यामध्ये, जे गार्बेज सतत त्रास देते ना, त्यांनी हा क्रिस्टल वापरावा. त्यांचं पास्ट लाईफ म्हटलं तर आपला जो भूतकाळ आहे, ज्याला तुम्ही जास्त कनेक्ट असाल ना, हा भूतकाळातून तुम्हाला अलगदपणे बाहेर काढणारा क्रिस्टल आहे. मंडळी, क्रिस्टलचे ना महत्त्व इतकं प्रचंड आहे ना, की तुम्हाला स्वतःला आज कळणार नाही, पण जो वापरतो ना त्याला माहीत असतं की क्रिस्टल काय आहे आणि क्रिस्टल त्याच्यावर कसं काम करतं. प्रत्येक गोष्टीसाठी क्रिस्टल हे काम करत असतं मंडळी. जुन्या लोकांमध्ये क्रिस्टल वापरण्याची एक वेगळ्या पद्धतीने, खूप आत्मीयतेने आणि विश्वासाने ते सगळं क्रिस्टल्स वापरत होते. त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीला अविश्वास दाखवला नव्हता आणि आपणही दाखवू नये. क्रिस्टल्स प्रत्येकाने वापरा, कारण क्रिस्टल वापरल्याने जर आपल्या आयुष्यामध्ये बदल होणार असतील, सकारात्मक बदल होणार असतील, आपल्याला एकदम क्लिअरिटी मिळणार असेल आपल्या आयुष्याबद्दल, आपला फोकस क्लिअर होणार असेल, आपले मार्ग ओपन होणार असतील, तर आपण निश्चित क्रिस्टल्स वापरावे. आम्ही ऑकल्टच्या जगामध्ये आहे ना, आमचे क्रिस्टल्स वगैरे हे आमचे ठरलेले आहेत, आम्ही वापरतोच. आणि जर हे पहिल्यापासून आलेली गोष्ट आहे तर ती आता नवीन नाही आहे. मी गेली 30 वर्ष हे सगळं वापरते आहे. मला वाटत नाही काही वाईट अनुभव आलेले आहेत, कारण क्रिस्टल्स एक तर तुम्हाला अनुभव देणार नाही कारण तुमचा विश्वास नसेल,
आणि क्रिस्टल तुम्हाला असे अनुभव देईल, तुमचा जो विश्वास असेल ना, की चमत्कारिकरित्या तुमचे आयुष्य बदलून जातील. तुम्ही पाहाल श्रीमंत लोकांच्या हातात पण तुम्हाला क्रिस्टल्स दिसतील. त्यांच्या साध्या जपाच्या माळा पण क्रिस्टल्सच्या असतात. का बरं ते हे सगळ्या गोष्टींना महत्त्व देतात? त्यांनाही त्याची जादू माहीत आहे, त्यांनाही त्याचं महत्त्व माहीत आहे. कळलं तुम्हाला? तर क्रिस्टल्सपासून पळू नका. क्रिस्टल म्हणजे काहीतरी वेगळं जादू टोना वगैरे असं काही नाही आहे. क्रिस्टल्स हे खूप व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने आपल्या पुढ्यात आलेलं एक असं रत्न आहे ना, जी लोक रत्न वापरू शकत नाहीत, कारण रत्न प्रचंड महाग असतात. अशा लोकांनी हे क्रिस्टल्स वापरावे. कळलं? कारण क्रिस्टल्स हे त्याचं सबस्टिट्यूट आहे. त्याच्यापेक्षा छान आणि उत्तम असे तुम्हाला बेनिफिट देणारं आहे हे क्रिस्टल, आणि तुम्हाला परवडणारं आहे हे क्रिस्टल. माझ्याकडनं बरीच लोक क्रिस्टल्स विकायला घेऊन जातात, कारण मी एक होलसेलर आहे. माझं वेअरहाऊस आहे, मी लिटरली विकायला देते. बरेचसे माझे असे मेंबर्स आहेत की जे माझ्याकडनं होलसेल रेटमध्ये घेऊन जातात. पण आज मला का माहिती नाही का, मला तुम्हा सगळ्यांना क्रिस्टलचं महत्त्व सांगावंसं वाटलं. माझं लवकरच एक एक्झिबिशन येते, ते मी नक्कीच तुम्हाला सांगेन कुठे आहे काय आहे. तिथे नक्की व्हिजिट करा, पुण्यामध्येच आहे. नक्की व्हिजिट करा त्या एक्झिबिशनला. कारण खूपदा काय होतं की तुम्ही सगळेजण ना, मला भेटण्याची तुम्हाला फार आतुरता असते आणि भेटू शकत नाही. पण मी नक्की पुणेकरांना हा चान्स देणार आहे आणि आपण लवकरच भेटणार आहोत. तर मंडळी, ज्यांना इंटरेस्ट असेल हे सर्व बिझनेसमध्ये, कारण एक बिझनेस आपला असेल, आपण नोकरी करत असाल, पण सेकंड काहीतरी चान्स मिळत असेल कमवण्याचा, तर तो सोडू नये. संधीचं सोनं करावं. कारण आज कित्येक श्रीमंत आपल्यासमोर अरबोखरबोपती आहेत, पण ते पैसा कमवण्याचं सोडत नाही. मग आपण का सोडावं? सार्थ आणि परमार्थ यातून दोन्ही साधावं. तर अशी जी लोकं आहेत त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगा, ज्यांना इंटरेस्ट असेल ह्या सगळ्यामध्ये. नक्कीच ते माझ्या ग्रुपचा मेंबर होऊ शकतील, मिस्टिकल एराचा मेंबर होऊ शकतील. तर अशांनी मला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे. माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. मला DM करा मेसेजमध्ये, व्हॉट्सॲपला. आपला इंटरेस्ट मला नक्की दाखवा. आणि अशी अजून लोकं असतील तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत. आणि मी पुण्यामध्ये सगळीकडे मला हवे आहेत माझे रिसेलर, तर त्यांनी प्लीज मला मेसेज करावा, मी त्यांच्याशी नक्की बोलेन. तर मंडळी, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरने जो कोणाला रोजीरोटीचा फायदा होत असेल तर हे पुण्य करणं कधी सोडू नका. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ पोस्ट झाले तुमच्यापर्यंत फटाफट येतील. पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.